ए बॉल दिलेत ना. एन हॅलो हॅलो बोल ना बोल ना दादा कालेर तो मोहन दाखे मोहन आणि फोन केलता का नाही रागले तुझे जा माझी सासूरवारी आहे पहिला चेंडू पेस करताना गोलंदाज ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतो. चेंडूला सुंदरसा स्वीप केले. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. ठेवण्याची मॅची ठेवल्या पहिल्या चेंडू अतिशय चांगला फटका आपण रतिलेलीच्या बॅटमधून पाहतो. चौकारात चौकारात स्वतःच आणि संघाचं खातं उघड करतोय. धावसंख्या होती ती बिन बाद 4. समजला धीरजजी मात्रे आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये विराज म्हणायचं आहे. सन्मान्य धीरजजी मात्रे आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन आमच्या मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायची आहे. अगेन्स्ट गोलंदाज प्रमेत. फुल्यांचा चेंडू हलक्यात मांडा. फक्त चेंडूला थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू शॉर्ट कव्हरला येतो. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती 5. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात तो गोलंदाज प्रमोद. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती तुषार याला. लेगस्टम्पच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. चेंडू शॉर्ट फाईनला जातो. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव. एक धाव तुषार देखील स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होते 30. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली. तो दुसऱ्या धावेचा मग मात्र आवडता आणि दुसरी धाव घेताना महत्त्वाचा फलंदाज तुषार आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये घरामध्ये सुरू पोचू शकला नाही आहे आणि धावचित अशा स्वरूपाने फलंदाज बाद होते. एक धाव मात्र कंप्लीट आहे. एक धाव आणि संघात धावसंख्या एकने पुढे सरकते ती 7. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज भिवंडी सिनियर 40+ तुफान पिंपळा संघाचे एक नामांकित क्रिकेटर अष्टपैलू असे खेळाडू आहेत. आमचे परममित्र देखील आहेत. जगदीश म्हात्रे यांनी देखील ऑर्गनाईज कमिटीला खास करून आपल्या लाडक्या संघाला न्यू तुफान पिंपलास या संघाला त्यांनी आज ऑल दी बेस्ट केलेले आहे. तुफान पिंपलासच्या संघाचे तुफानी फलंदाज जगदीश म्हात्रे यांनी आज न्यू तुफान 40+ या संघाला देखील ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद जगदीश. आपण सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. या ठिकाणी मात्र रतिल्याच्या बॅटमधून हा फटका बघू. चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतो. सचिन चेंडू पण पोचण्याचा काय जबरदस्त प्रयत्न देखील आपण सचिन याचा पाहिला होता. जबरदस्त वायडिश लॉंगांचा क्षेत्ररक्षण मिडविकेटला जातो आणि चेंडूला पकडण्याचा प्रयत्न देखील चांगला आपण पाहिला होता. मात्र चेंडू एका टप्प्याने कुठंतरी बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार रतिलाल वैयक्तिक 10 या धावसंख्येवर पोहोचतोय. संघाची धावसंख्या मात्र चौकाराने पुढे सरकते ती 11. रतिलेच्या बॅटमधून कमालीचा फटका. ज्या फटक्यासाठी जाणला जातो मानला जातो ज्या फटक्यासाठी खास ज्याची ओळख आहे तोच फटका रतिलेच्या बॅटमधून आपण पाहिला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद. फुलेंचा चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे.
पहिली धाव बेगाने घेतली होती, दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. किशोर. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय घनश्याम. षटक क्रमांक पहिलं संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-12. शिवसेना शाखा प्रमुख चषक 2022 अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट स्पर्धा मित्र आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता, या स्पर्धेचे वन मॅन शो दीपक भाऊ म्हात्रे आणि त्यांच्या समेत संतोष तुकाराम पाटील अँड अदर्स टीम न्यू 40+ बंदरामूर्ती काल्यन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगल्या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. षटक क्रमांक पहिलं संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2-12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज अविन. घनश्याम. नेक्स्ट षटक क्रमांक दुसरं अविन येतोय. पहिला चेंडू फेस करताना ऑनसाइडचा फटका फसतो की काय? यस, वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. मला वाटतं देवानंद आहे काही कमालीचा झेल. ज्ञानेश्वर आहे का? कमालीचा झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज बाद होतोय रतिलाल. नेक्स्ट नो बॅट्समन येतोय प्रभाकर. थोडासा आपटेकर पद्धत चेंडू तो ऑन साइडचा फटका देखील आपण चांगला पाहिला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पेल सीमारेषेकडे जाणारा चेंडू आउट फील्ड मधून कलेक्ट केला गेला होता आणि महत्वाचा फलंदाज रतिलाल हा बाद झाला होता. नेक्स्ट बॅट्समन प्रभाकर. स्ट्राईक रोटेटकडे संधी असेल ती घनश्याम याला. पुढचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडॉनला जातोय. सचिन याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 13. पाणी पिला नाही जेवल्या होता माझा प्यायला लागेल. अगेन्स्ट गोलंदाज अविन. ऑनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू डीपला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. नकार दिला जातो. मग फेक थोडीशी रॉंगीन आपण पाहतोय. नशिबाची धाव देखील या ठिकाणी मिळते. या एका धावे दोन धावेनी सगळ्या धावसंख्या दोन्ही पुरस्कार धावसंख्या होते ती 15. षटक क्रमांक दुसरं. दोन दिग्गज संघामधून मित्र आपण सामना पाहतोय. एका बाजूला संघाचे सन्माननीय कार्याध्यक्ष, एका बाजूला खजिनदार घनश्याम भोईर यांचा संघ एका बाजूला, एका बाजूला गणेश केनी यांचा संघ. आणि बरोबर एक्झॅक्ट बरोबर आहे. आणि जो संघ विजय संपादित करेल तो उपाध्यक्ष दीपक भाऊ म्हात्रे यांच्या संघाशी धुंदुनात करेल. फुल यांचा चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका, ऑफसाइडचा अतिशय चांगला फटका होता. चेंडू शॉट कव्हरला येतो. एक धाव करण्याची संधी देखील प्राप्त होते. फलंदाज एकदम संघात धावसंख्या 16 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं अभि याच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. आता आपण स्ट्राईक रोटेट करतोय घनश्याम.
आता मात्र घनश्यामाच्या बॅट मधून देखील बिग ब्लास्ट, कमालीचा फटका. वेलकम सन्मान्य धीरजजी म्हात्रे, ह्या मान्यवरांसाठी शुभ आगमन झालेले. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आपलं देखील मनापासून स्वागत करतोय. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचं चेंडू कुठल्या प्रकारचं, कालव्याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण कालव्याच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतात. 2 धावा संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते. 24 षटक क्रमांक दुसरं सामना 2 षटकांच्या समाप्ती धावसंख्या होते ती 24 प्रति षटकामागे एक 12 धावांची सरासरी आपण पाहतोय. कालेरगावचे समाजसेवक सन्मानी अरविंदजी मडवी हे देखील व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्यांच्या समवेत मान्य श्री विनोदजी उमराटकर, वेलकम. बंद्र्यामूर्ती कल्लेर या संघाचे एक नामांकित खेळाडू, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. डबल याने कर एन टाक ना एन नाही बर्गन कर. वेज वाला कोण आहे भाऊ? ओ भाऊ त्याला डुकर नंदू नाव दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं सांघिक, दुसरं गोलंदाज नंदू. वेलकम मनोहर खार पाटील, भद्रावती कालेर संघाचे एक नामांकित खेळाडू, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फालतू चेंडूला कलेक्ट केलं जातं. मात्र एक धाव घेण्याची सुवर्ण संधी देखील प्राप्त होते फलंदाजांना. एक धावांनी संघात धावसंख्येने पुढे सरकते. 29 षटक क्रमांक 3. क्रिकेट फेस्टिवल पाहतो. क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतो. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर दीपक भाऊ म्हात्रे. अतिशय कमालीचा फटका, चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय, मार्गस्थ होतोय, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. काय कमालीचा फटका होता. सुंदरसा चेंडूला स्वीप केला होता. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला होता, मात्र आउटफील्डमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्येकडे पुढे सकते 30 षटक क्रमांक 3. दोन दिग्गज संघामधून हा सामना मित्र आपण पाहतो. एका बाजूला संघटनेचे सन्मान्य कार्याध्यक्ष, तर दुसऱ्या बाजूला संघटनेचे सन्मान्य खजिनदार.
बांद्र्यामध्ये काढलेल्या संघाचे सिनियर प्लेयर जगदीश पाटील, आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वेलकम महेश. षटक क्रमांक 3 नंदू, लेफ्ट हँड राऊंडचा मार. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका, चेंडू जातोय. कमालीचं क्षेत्ररक्षण सचिन याच्या माध्यमातून. बघा फलंदाज देखील या ठिकाणी बाद झालेला. पहिली धावा ती वेगळी झाली होती, झेल सुटला होता, जीवदान मिळालं होतं. मात्र झेल सुटल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न देखील आपण पाहिला आणि प्रयत्नामधून कुठेतरी फलंदाज थोडासा असफल होतोय, आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोचू शकला नाहीये आणि धाव स्वरूप फलंदाज बाद होतोय प्रभाकर. नेक्स्ट बॅट्समन उमेश येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र उमेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र कुठेतरी आपली पॉपिंग क्रीज सोडली होती. दक्ष पाहिला आपण एसटी रक्षकाला आणि या ठिकाणी महत्वाचा फलंदाज उमेश देखील बाद होतोय. धावचित बाद. धावसंख्या 32 वर आहे. नेक्स्ट नो बॅट्समन सुनील येतोय. षटक क्रमांक 3 धावसंख्या 32. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो, मारुत पंचांना क्रॉस करतोय. लेफ्ट हँड राऊंडचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज न्यू बॅट्समन अँड न्यू बॅटल सुनील. ऑन साईडचा पाटका आहे, 1 बॉन्स. तर षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 34. कमालीचं आयोजन मित्र या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून
धावसंख्या 34 आहे ना, 34 आहे, 34. बघा सामना वीर पुरस्कारासाठी ऑर्गनाइज भाकरी खाल्ली का कुठल्या पोटात टाकलं हे काही या आम्ही नाही जास्त जेवत तुमच्या का आम्ही आवरून जेवतो आम्ही ना एवढे जेवतो पोट कमी लागा एवढा ते पोट लावणार क्रिकेट बंद झाला ना आहे की नाही क्रिकेट बंद झाला की हा वाढणार ना गाडीवर बसून बसून गाडीवर बसून खोरा मारतो शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज प्रभाकर स्ट्राईक रोडेट करतोय, घनश्याम नॉन स्ट्राईक सिटी सुनील. 3 षटकांच्या आधी धावसंख्या 34 आणि बघू येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज प्रभाकर रॅटम राऊंडचा मारा. पहिला चेंडू पेस करताना ऑनसेटचा पटका देखील चांगला पाहतोय. एकटं जाऊ नाही बाबू शेठ नेक्स्ट बॅट्समन महेंद्र कामनकर. चला बंदऱ्यामूर्ती काल्हेर संघ देखील आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. यानंतर लगेच तुमचा सामना असेल त्या अनुषंगाने संघाचा कॅप्टन आणि अदर्स टीम आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचंय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, चेंडू आणि बॅटमध्ये देखील चांगला स्पर्श आपण पाहिला. महत्वाचा फलंदाज महेंद्र कामनकर या ठिकाणी बाद होतोय. आणि शिस्त काय असतं बघा, खेळाडू वृत्ती काय असते, पंचांच्या निर्णयाची कुठलीही वाट न पाहता खेळाडू या ठिकाणी निघून जातोय. हे देखील क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. सन्माननीय अविनाश म्हात्रे कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वाढवून ठेवल्या हो बोल ना कशील कर बोलते आमचा सन्मान होईल की प्रेक्षक सांगतात बोल या सगळ्यांचा सन्मान करायचा मला या अरे बॉल दे ना. आपल्याला चिठ्ठ्या बनवा लागते. हॅलो कुठं विजय संघाला पाहिजे आज विजय संघ 1-2 विजय कशाली स्वराज्य कशाली करा आपल्याला मला मॅसेज करायची एक चिठ्ठी उचलायला रे विजय 1-2 बस न्यू बॅट्समन विकास. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रभाकर. काय कमालची गोलंदाजी.
अतिशय चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, पायावर आदळतोय. पंच लीग बायचा इशारा करतात, ती त्याचा निर्वळ धावसंख्या एक पुढे सध्या धावसंख्या होती ती 36. अगेन्स्ट गोलंदाज प्रभाकर. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. 2 धावा देखील मिळतील. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 38-38. क्रिकेट फेस्टिवल 2022 आपण ही स्पर्धा पाहतोय. बांद्रा मारुती न्यू 40+ काल्यार आयोजित शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय दीपक भाऊ म्हात्रे यांचा बिग इव्हेंट पाहतोय. एक कमालीचं आयोजन आपण पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. सन्माननीय अविनाश म्हात्रे कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक. आणि निश्चितच मित्र आपण जी क्रीडानगरी पाहतोय ही क्रीडानगरी बनवण्यामागे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. आणि बघा आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी त्यांच्याकडे देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे. इन ऍक्शन मध्ये लावल्यात त्यांना. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुलेंचा चेंडू बिघड घेण्याचा प्रयत्न. गणेश केनी यांनी देखील चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. बघा काय कमालीची रनिंग 2 फलंदामध्ये पाहतोय. तब्बल 3 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि या 3 धाव्याने संघात धावसंख्या 43 आणि आता विजयाचं लक्ष असेल ते 44 धावांचं. सगळ्यांची पहिले नाव देच वेगवेगळे माहिती नाही सगळं नाव आठवण असते पण विसरते स्किप होते. ही गँग घेवा ती इकडची घेता धीरज भाऊचा आपल्या मेडिकल. जाऊया आपण व्यासपीठ मंचावर. काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर. काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आणि या प्रतिष्ठित मंडळीमध्ये सन्माननीय योग्यजी तरे उपस्थित आहेत. त्यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. उमेश तरे यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्माननीय उमेश तरे यांना आज या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातोय. त्यानंतर कालेरगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सन्माननीय धीरजजी म्हात्रे यांना देखील करूया आपण
या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित कल्लेर गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य धीरजजी म्हात्रे यांना देखील केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य विश्वनाथ पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। कल्लेर गावातील एक प्रतिष्ठित नागरिक। त्यानंतर विश्वनाथ पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं। त्यानंतर चौथा क्रमांक मानकुली या संघाचे नामांकित खेळाडू आणि संघटनेचे सन्माननीय सदस्य शरद केनी यांना देखील आपण सन्मानित करतोय। त्यानंतर बंदऱ्यामूर्ती कल्लेर सिनियर 40+ या संघाचे खंदे समर्थक महेश म्हात्रे यांना करूया आपण सन्मानित। सिनियर 40+ बंदऱ्यामूर्ती कल्लेर संघाचे नामांकित क्रिकेटर आहेत। बंदऱ्यामूर्ती कल्लेर सिनियर 40+ नवीन 40+ रेग्युलर या सर्व संघाचे खंदे समर्थक महेश म्हात्रे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। त्यानंतर बंदऱ्यामूर्ती 40+ या संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू मनोहर खारपाटील यांना देखील करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। बंदऱ्यामूर्ती सिनियर 40+ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत। त्यानंतर बंदऱ्यामूर्ती कल्लेर संघाचे खंदे समर्थक विनोदजी उमराटकर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। विनोदजी उमराटकर बंदऱ्यामूर्ती 40+ या संघाचे एक खंदे समर्थक। त्यानंतर बंदऱ्यामूर्ती 40+ सिनियर या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर अरविंदजी मडवी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। अरविंदजी मडवी बंदऱ्यामध्ये कल्लेर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सुप्रसिद्ध उद्योजक अविनाश म्हात्रे यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। त्यानंतर बंदऱ्यामध्ये कल्लेर संघाचे एक खंदे समर्थक मोहिंदर उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत। बंदऱ्यामध्ये कल्लेर सिनियर 40+ संघाचे मोहिंदर पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। अतिथी देवा भव अतिथी देवा समान असतोय आणि या ठिकाणी अतिथींचं मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान अशा ठिकाणी केलं जातं। धन्यवाद। जगदीश पाटील आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय। बंदऱ्यामूर्ती सिनियर 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि मित्र सर्वात महत्त्वाचं आपण जे क्रीडानगरी पाहतोय या क्रीडानगरीसाठी ज्यांचं अपार कष्ट आणि अपार मेहनत आपण पाहतोय। जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे। सज्ज होतील म्हणजे परममित्र तालुका क्रीडा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ नवकर O2 ज्ञानेश्वर चिकणे। धन्यवाद मोहनदादा भोईर। चौथा एरो मानकोली ए आणि नितुपान पिंपलास या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय। 44 धावांचं लक्ष्य म्हणजे सरासरीचा जर विचार केला तर 11 धावांची सरासरी कंप्लीट करायची आहे चौथा एरो मानकोली ए संघाला। अतिशय भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपण एक महत्त्वाचा सामना पाहतोय। चालू सामन्यातील विजेता संघ बंदरा मारुती काल्लेर संघाशी 2 हात करेल। बंदरा मारुती काल्लेर संघाने आधीच 2 सामने जिंकून आपला दबदबा निर्माण केलेला या स्वतःच्या होम ग्राउंडवर। आता मात्र या 2 संघातील विजेता संघ कोण असेल हे थोड्याच वेळेत आपल्याला समजेल। पहिले षटक घेऊन येतात रतिलाल। प्रमोद आणि कालुराम ही सलामीची जोडी आपण पाहतोय।
रतिलाल ओव्हर द विकेट. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड, नक्कीच बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त जबरदस्त खेळाचं प्रत्यक्षक आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेट आहे, मात्र कुठेही वाटत नाही की हे 40+ टाकलेले आहेत. चांगला फटका, मात्र चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली. ओहो, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर आखो मी इशारा केला दोन्ही फलंदाजांनी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावाने श्रीगणेश होतोय चौथा हिरो मानकोली ए संघाचा. प्रमोद आपलं खातं खोलतोय. वेलकम सत्यवानजी पाटील साहेब, आपलं या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. वेलकम एटीजी पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. तर दरम्यान या ठिकाणी चौकार येतो बॅटमधून प्रमोद भोईरच्या आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 6. 44 धावांचं लक्ष आणि 44 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रमोद भोईर कालुराम ही जोडी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साइड पूर्णपणे पॅक केलेली आहे. ओहो, शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता. कुठे ना कुठे धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. समोर जो गोलंदाज आहे तो रतिलाल आहे. मागच्या सामन्यामध्ये या रतिलालने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत, 6 धावा फक्त खर्च केलेले आहेत. बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळतोय 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. हा फुलटॉ चेंडू मात्र बॅटवर घेता आलेला नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी, जितकी जबरदस्त गोलंदाजी मात्र तितकीच खराब फलंदाजी मी तर म्हणेन. कारण प्रमोद भोईर सारख्या फलंदाजाला तब्बल 3-4 चेंडू डॉट केलेले आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते रतिलालची. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपते आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर लागलेले आहेत चौथा हिरवा मानकोली ए संघाच्या. मित्र, आपण पाहत आहेत शाखा प्रमुख चषक 2022. सन्मान्य शाखा प्रमुख कालेर गावचे दीपकजी म्हात्रे, माजी सरपंच आणि एक अतिशय उत्कृष्ट कबड्डीपटू, एक चांगलं व्यक्तिमत्व, नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सन्मानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. शाखा प्रमुख चषक 2022 कालेर. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा कंप्लीट केलेले आहेत. उर्वरित 3 षटकांचा जर विचार केला तर 18 चेंडू आणि अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. आज नंबर 1चा संघ जय बजरंग कारिवली या संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला होता बंद्रमारुती काल्हेर संघाने. यस मोराई दिवे संघाचे अष्टपैलू खेळाडू कल्पेश पाटील आणि पंकज तुरे यांच्याकडून आयोजनाला, नियोजनाला आणि चालू सामन्यातील दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कल्पेश पाटील आणि पंकज तुरे. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. टिपिकल क्रिकेट कंडिशन, आल्हाददायक वातावरण. त्यांच्या मोहीर आपला हुकमी एक्का बाहेर काढलेला आहे कर्णधाराने. हा एक जबरदस्त टर्न आहे मी तर म्हणेन, कारण घनश्याम भोईर यांना गोलंदाजीसाठी लावलेला आहे इथे. कारण पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर आपला हुकमी एक्का बाहेर काढलेला आहे आणि दबाव राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. जबरदस्त कॅप्टन्सी पाहायला मिळते नितुफान पिंपळा संघाच्या कर्णधाराकडून. रिव्हर्स स्वीप, जबरदस्त फटका, चेंडू जातोय पॉइंट सीमारेषेकडे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला फटका, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत काळीरामच्या माध्यमातून आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 8. संघर्ष, प्रत्येक चेंडू नंतर संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल, कारण सामना अतिशय महत्वाचा आहे. सामना अतिशय रंगतदार होईल यात शंकाच नाही. पुन्हा एकदा घनश्याम भोईर समोर असतील कालुराम. फुलटॉस, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. ओहो, एस्टर्नवर फेक करण्याचा मनसुबा होता यष्टीरक्षकाचा. 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 9.
पंच इशारा करायचा आहे, धाव नक्की कुठली होती बाईच्या रूपाने. येस, आमच्याकडे पूर्ण इशारा पोचवा. केवळ नाईक चांगले पंच आहेत, कारिवली गावचे एक चांगले व्यक्तिमत्व. त्यांचे बंधू कविराज नाईक नक्कीच आमचे क्लासमेट होते आहेत. ओ, इथे मात्र भावपाली दिली होती. फ्लायटेड चेंडू. प्रमोद भोईर इथे मात्र डॉट होतोय. 5वा चेंडू डॉट खेळून काढतोय प्रमोद भोईर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल घनश्याम भोईर यांच्याकडून. भोईर टू भोईर. इथे मात्र ब्लॉक बॉलचा चेंडू. इनर एज लागून चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? कश्मकश. प्रत्येक चेंडूच्या मागे आपण पाहतोय संघर्ष अतिशय महत्वाचा आहे. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष, आणि खेळामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष आवश्यक आहे. इथे धावसंख्या झालेली आहे ती 10. पुन्हा एकदा भोईर. चेंज ऑफ पेस केला होता मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेताना मात्र अयशस्वी फलंदाज आणि पहिला फलंदाज बाद. डीजे. बघा, ही 2 षटकं फक्त आणि फक्त 9 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेत. वाऱ्याच्या वेगाने ही 2 षटकं कंप्लीट झालेले आहेत आणि मात्र धावसंख्या धावफलकावर लागलेले फक्त आणि फक्त 11. इथून पलटके वार करावाच लागेल चौथा युवराज मानकोली ए संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. रतिलाल आणि घनश्याम यांच्या गोलंदाजीची तारीफ करायला हवी, कारण रतिलालने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. घनश्याम याने दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. प्रभाकर गोलंदाजीसाठी तयार होताना. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायच्या आहेत 33. 12 चेंडू 33 धावा असं समीकरण. समोर प्रमोद भोईर गोलंदाजी करतील. प्रभाकर. बघा, सकाळपासून सामने शांत होत आहेत मात्र इथे वातावरण तापलेलं आहे, कारण सामना तितकाच महत्वाचा आहे. अतिशय अतितटीचा सामना. प्रभाकर ओव्हर द विकेट. हा पॉली दिली होती. इथे मात्र पाहतोय आपण नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा करतायत. एक अवांतर धावेची भर पडते. धावसंख्येमध्ये धावसंख्या झालेली ती 12. आज गणेशजी केणी ऍक्शन मध्ये दिसले आपल्याला. नक्की दीपक म्हात्रे यांनी त्यांच्यावर बक्षीस लावलेलं होतं. प्रभाकर हो, इथे खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये, निघून जातोय यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडू. 6 चेंडू डॉट म्हणजे कुठे ना कुठे एक षटक कमी खेळतोय चौथा युवराज मानकोली ए संघ, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कॉन्फिडन्स अतिशय महत्वाचा आहे. तुमच्याकडे दर्जा असून चालत नाही, तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणं अतिशय महत्वाचं आहे. इथे कॉन्फिडन्स दाखवेल का प्रमोद? नाही. इथे मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. सिंगल कंप्लीट केली, त्यानंतर डबल सी कंप्लीट केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आता मात्र तिसरी धाव घेताना बघूया काय घडले. प्रमोद भोईर बाद होत आहेत. धावबादच्या रूपाने बाद.
थँक्यू डीजे. दरम्यान पिंपलास गावचे विभाग प्रमुख आणि कट्टर शिवसैनिक शिवाजी म्हात्रे यांच्याकडून नितुफान पिंपलास संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद शिवाजी म्हात्रे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. फलंदाजीसाठी येतोय नवीन फलंदाज. 2 चेंडू टाकून झालेले आहेत प्रभाकरचे. धावसंख्या धावफलकावर लागलेले 14 ओव्हर द विकेट. बघा 38 सर्कलचा जर विचार केला तर मिड ऑफ आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन सचिन साठी हे क्षेत्ररक्षण. ओहो हो, इथे मात्र सचिनचा अंदाज होता की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातो की काय, मात्र चेंडू यष्टी रक्षकाकडे गेल्यानंतर अशालभूत नजरेने बघितलं होतं पंचांकडे. धावसंख्या स्थिर 14. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 30 धावा करायच्या आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. यस, चांगला फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम जबरदस्त षटकार. अतिशय सुरेख फटका आपण बघितला सचिनच्या बॅट मधून. मात्र 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 24 ला जर 8 ने भागले तर प्रत्येक चेंडूवर 3 धावा करायचे आहेत. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रभाकर साठी. बॅकफुटला गेले फलंदाज सचिन. इथे मात्र चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धाव कंप्लीट झाली. त्यानंतर दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि दुसरी धावी आरामात पूर्ण केली गेली. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 22. 7 चेंडू 22 ची आवश्यकता. अतिशय अतितटीचा सामना. 22 धावा केलेल्या आहेत आतापर्यंत. अर्ध्या धावा करायचे. काहीतरी कान मंत्र देतोय अविन. अनुभवी फलंदाज गोलंदाज आहे चौथा हिरो मानकोली ए संघाचा. सचिन साठी मात्र काय कान मंत्र दिलेले आहे, कुठली खेळी खेळणार आहे सचिन. शॉर्ट पे चेंडू, मी तर म्हणेन खराब चेंडू होता आणि त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. या इथे मात्र अविनला जावं लागेल खेळपट्टी सोडून. आता बघा 3 षटकामध्ये 23 धावा झालेल्या आहेत आणि 1 षटकामध्ये 21 धावा करायच्या आहेत. संघर्ष करावा लागेल फलंदाजांना. तारीवरची कसरत असेल. मात्र हवेची साथ नक्कीच उजव्या हाताच्या फलंदाजांना आहे. इथे प्रयत्न केला तर ह्या धावा पूर्ण होऊ शकतात. मात्र प्रत्येक खेळाडू असा असतो आपल्या संघामध्ये, प्रत्येक संघामध्ये, की तो आपल्या संघाच्या विजयासाठी निश्चितच 100% प्रयत्न करत असतो. नवीन बॅट्समन प्रभाकर नॉन स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजी सुरुवात करेल महेंद्र. 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. शॉर्ट पिच चेंडू, अतिशय वेगवान चेंडू होता. ॲनिमेशन मिळालं नव्हतं. 1 धाव कंप्लीट. बघा 40 ची क्रेज इतकी आहे की रेग्युलर क्रिकेट सोडून 40 चा आनंद घेत आहेत. क्या बात आहे. महेंद्र कामनकर यांना गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज प्रभाकर. इथे मात्र जबरदस्त फटका. पिक केला चेंडूला लवकर
आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 6 धावांसाठी प्रभाकरच्या बॅटमधून आलेला षटकार. तीस धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित 4 चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. एक उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि उत्तम दर्जाची फलंदाजी या दोघांमध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळतंय, युद्ध पाहायला मिळतंय, बॅटल पाहायला मिळतंय. महेंद्र टू प्रभाकर. हा चांगला चेंडू होता, मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण ही होत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 32 धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित 3 चेंडूवर 12 धावांची आवश्यकता. प्रेक्षक आतुरतेने हा सामना पाहत आहेत, कारण प्रेक्षकांना काय पाहिजे असतं? प्रेक्षकांना फक्त एंटरटेनमेंट पाहिजे असतं. तुम्ही कसंही खेळा, परंतु एंटरटेनमेंट करा हीच प्रेक्षकांची अपेक्षा असते. इथे मात्र पूर्ण पैसा वसूल मॅच पाहतायत प्रेक्षक. महेंद्र पुन्हा एकदा सज्ज होताना ओव्हर द विकेट. चांगला चेंडू मात्र बॅटवर व्यवस्थित आलेला नाहीये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. येस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. मात्र 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. ते दोन्ही 12वे खेळाडू जे बसलेले आहेत त्यांच्या मनामध्ये दागदुख, त्यापेक्षा प्रेक्षकांच्या मनामध्ये दागदुख. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. ग्रामीण सम्राट बाल्यामामा यांच्या सन्मानाने खेळवलेली गेलेली स्पर्धा 6 वर्षापूर्वी धर्मवीर चषकामध्ये हा कारनामा केला होता. नक्कीच पांडुरंगने आणि संघ होता मार्कंडे कारिवली. 2 चेंडूमध्ये 10 धावा कंप्लीट केल्या होत्या पांडुरंगने. इथे मात्र 10 धावा कराव्या लागतील प्रभाकरला. आणि प्रभाकर जर या 10 धावा केल्या तर हा सामना, ही सिरीज विसरू शकत नाही. महेंद्र टू प्रभाकर. हा चांगला चेंडू मात्र तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेलबाद. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर करायच्या आहेत 10 धावा. चांगलं बॅटल पाहायला मिळालं, मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. चेंज ऑफ पेस. इथे मात्र विजय संपादन करतोय न्यू तुफान पिंपलास संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन न्यू तुफान पिंपलास. आणि हार्ड लक चौथा हिरो मानकोली ए. हार्ड लक गणेशजी केन साहेब कार्याध्यक्ष, त्यानंतर अभिनंदन कोषाध्यक्ष घनश्यामजी भोईर. यानंतरचा सामना आयोजक बंद्र्या मारुती काल्लेर अँड न्यू तुफान पिंपलास. चला आता विश्रांती नाहीये न्यू तुफान पिंपलास संघ. आपणास विनंती आहे, आता विश्रांती नाही. या अगोदर विश्रांती घेतली आपण. हॅलो हॅलो, जाऊया आपण व्यासपीठावर. मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आणि या प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, एक भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व मान्य श्री सत्यवान पाटील साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण गुंदोली गावचे सुपुत्र आहेत, सुप्रसिद्ध उद्योगपती आणि त्याचबरोबर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय सत्यवान पाटील साहेब आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत.
आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. गोंदवली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं मान्यवरांचं. त्यांच्या समवेत एटी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कालेरगावचे सुपुत्र टेम्पो असोसिएशनचे माजी अध्यक्ष एटी पाटील ते देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. हॅलो. तर चला नितुपान पिंपळाशा संघाचा कॅप्टन त्याचबरोबर या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ अर्थातच बांद्र्या मूर्ती कल्लेरी